मित्रांनो, बैलगाडा शर्यत क्षेत्रामध्ये वेगाचा शेवट सार्जन बकासूर. लय दिवस झालं जोडी पाळाली नाही मित्रांनो. लय लोकांची इच्छा आहे जोडी पाळावी, कारण की सगळ्या महाराष्ट्राला माहीत आहे दोघांची कामगिरी काय आहे, कशा पद्धतीनं दोघेजण पाळतात. खूप दिवस झालं मिस करतो ही जोडी. आणि मथुर आणि सर्जासुद्धा ही सुद्धा जोडी महाराष्ट्राला बघायची, कधी पळेल बघितल्या. किती दिवस झालं जोडी नाही पाळली. सर्जाच आहे, काय बोलू या बैलाबद्दल. शब्द कमी आहेत मित्रांनो, शब्द कमी आहेत. या बैलानं खरंच नाव कुठेही असो दोन्ही मालकांचं केले. गौतम भैया काकड्यांचं केलं, रणजित निंबाळकर सरांचं केलं, विठ्ठल नानांचं सुद्धा केलं, आपल्या पहिलवान अभिजित भैया पवार यांचंसुद्धा केलं, करतोय. जे बघा या नंदीकडे पळत असं आहे. देखणं सगळ्या महाराष्ट्राला माहीत आहे. देखणं हत्यारा या बैलगाडा शर्यत क्षेत्रातलं 200 फुटामध्ये कशी कामगिरी करतो, दाखवून देतो साऱ्या जगाला की मला पंचम हिंद केसरी वेगाचा शेवट सर्जा म्हटलं जातं. 200 फुटामध्ये माझ्यासोबत जर बैल चांगला असेल तर मी चांगली कामगिरी करतो, दाखवून देतो की मी काय चीज आहे, मालकासाठी हमेशा पळतो. असा वेगाचा शेवट सर्जा. परंतु बघितलं खूप दिवस झालं एक लोकांची इच्छा आहे वेगाचा शेवट सर्जा आणि बकासूर ही जोडी एकत्र यावी. खूप माझासुद्धा प्रयत्न चालू आहेत. त्या प्रयत्नांना कधी यश येते माहीत नाही आहे. तसेच आपल्या या बैलगाडा शर्यत क्षेत्रामध्ये बिंजोडचा बादशाह मथुर 1001, काय बोलू या बैलाबद्दलसुद्धा, या नंदीबद्दलसुद्धा. यांनीसुद्धा सगळ्या महाराष्ट्रात माहीत आहे आपलं नाव पळवून केलेलं आहे. अखंड महाराष्ट्राचा लाडका आहे तो बकासूर. मथुर एक नामांकित नंदी या बैलगाडा शर्यत क्षेत्रातील. परंतु तुम्ही बघितलं या बैलगाडा शर्यत क्षेत्रामध्ये खूप त्यांनी मैदानं गाजवलीत, परंतु आता थोडंसं यांचंसुद्धा वय हळूहळू वाढत चाललेलं आहे. यांचा पळ ज्यांनी बघितला आहे बघतायत. जुना नवा पळ जुन्या आम्हाला माहिती आहे या नंदींचा काय होता, काय आहे अजूनसुद्धा. ते सुद्धा काय पळतात, अजूनसुद्धा काय पळतात सगळा महाराष्ट्र बघतो. परंतु तुम्ही बघितलं बकासूर मथुर गाडीला काय स्पीड लागतं. आणि ही अनेक वेळा पळालेली गाडी आहे. अनेक वेळा या जोडीनं चांगली कामगिरीसुद्धा केलेली आहे. माझ्या एवढं लक्षामध्ये नाही आहे. जर कुणा जर लक्षामध्ये असेल तर जरा सर्जा आणि बकासूर या जोडीनं कुठे कुठे एक नंबर मिळवला, कुठे कुठे गुलाल मिळवला, जरा मला सांगा कमेंट्समध्ये. मला वाटतं विठ्ठल केसरीच्या मैदानामध्ये सर्जा आणि वेगाचा शेवट सर्जा आणि बकासूर या जोडीनं विठ्ठल केसरीच्या मैदानामध्ये एक नंबरचा मान पटकवलेला. या गाडीवरती ड्रायव्हर होते विठ्ठलना, सगळ्या महाराष्ट्राचे लाडके. या बैलगाडा शर्यत क्षेत्रामध्ये देव माणूस म्हटलं जातं आणि आहेच सुद्धा. या व्यक्तीबद्दल जेवढं बोलावं कमी, कारण की तुम्हाला माहिती आहे बकासूर असेल, सर्जा असेल, या गाडीवरती नाना असतील ना, त्यावेळेस खरंच अक्षरशः डोळ्यामध्ये पाणी येतं. कारण की त्यांचं एवढं नातं आहे, एवढं जवळचं नातं आहे त्यांचं. आणि बकासूर सर्जाचं मथुरचं खूप जणांना माहिती आहे की खूप प्रेम करतात ते, अजूनसुद्धा प्रेम करतात. आणि लवकरच ते सुद्धा आपल्याला बकासूरच्या सर्जाच्या गाडीवरती बसतात. बकासूर सर्जा यांच्या गाडीवरती बसायला बघायचेत. तसेच मथुर बकासूर यांच्या गाडीवरती सुद्धा बघायचे. यांना तो योग कधी जुळून येईल माहीत नाही आहे. परंतु बघूया आपली जर व्हिडिओ जर त्यांच्या मालकांच्यापर्यंत जर जाणार असेल किंवा बघितले असेल तर त्यांना एकच कळकळीची विनंती की बकासूर आणि सर्जा जोडी पाळावी, बकासूर आणि मथुर जोडी पाळावी, बकासूर आणि सर्जा वेगाचा शेवट सर्जा तसेच मथुरसोबत ही जोडी पाळाव्या. एक ही त्रिकूट जे आहे ते एकमेकांसोबत पाळावं, कारण की खूप जुन्या लोकांची एक ही म्हणजे बघण्यातली जोडी आहे. आणि आता कसं होते थोडंसं आता त्यांचंसुद्धा वय हळूहळू वाढत चालले, त्याच्यामुळे पाळाव्या जोडी. जोपर्यंत त्यांच्या अंगामध्ये रग धमक आहे तोपर्यंत पाळाव्या, गुलालामध्ये राहाव्या. अक्षरशः मनामध्ये खरंच भरलेल्या जोड्या आहेत या प्रेक्षकांच्या. बघूया तो योग कधी जुळून येतो आहे, कधी ही जोडी पळते सांगू शकत नाही. परंतु लई माझी तर इच्छा आहे. तुम्हाला माहीत आहे बकासूर आणि सर्जाची एक आठवण सांगतो. थारचं मैदान होतं, त्या थारच्या मैदानामध्ये ही गाडी पाळली होती. या गाडीने एक नंबर जो होतो केलेला होता.
परंतु तुम्ही बघितलं त्या ठिकाणी एक नंबरचं बक्षीस जे आहे ते नव्हतं दिलं. थारचं 3 चाकीचं टमटम का डुगडुगं दिलेलं होतं. परंतु तरीही सरांनी गाडी घेतलीच. थार सर्जाचं नाव त्याच्यावरती लिहिलेलंच आणि सर्जाचीच गाडी होती ती. परंतु असो, शेवटी गेले ते दिवस, राहिल्या त्या नुसत्या आठवणी. सरांचा लाडका सर्जा. असो, ह्या बैलाचा इतिहास खूप मोठा आहे मित्रांनो. सर्जाच्या डोळ्यात अजूनही पाणी येतं, अजूनही पाणी येतं. सर्जाला ज्या विठ्ठलांच्या गोठ्यावरती असायचं सर्जा, गाडी त्यांची यायची त्यावेळेस सर्जा हंबरायचा. त्यावेळेस एक खूप वाईट वाटतं मला तर. काय सरांची मी सुद्धा आठवण येते, मला खूप आठवण येते. पण तो असो, झाले ते गेले ते दिवस, राहिले त्या आठवणी.